सेवा केली नाही. ब्राह्मणाच्या कुळामध्ये येऊन त्याने चोरी लबाडी त्या ठिकाणी म्हटले, जुगार खेळला ना, हा सगळा विश्वास असणार आहे. त्या ठिकाणी यमाचे दूत सूत्र बसलेले होते महाराज, की आता याचा काळ जवळ आलेला आहे, याचा मृत्यू जवळ आलेला आहे, आम्ही जाणार आणि याला काय करणार, घेऊन येणार. हातामध्ये पाश घेतलेले आहे. निघाल्याच्या नंतर पुनर्नदीच्या जवळ आले, तेवढ्यात शिवलोकातून सुद्धा शिवाचे पार्षद आले. शिवाचे पार्षद आल्याच्या नंतर हे भावले यांनी शिवाच्या पार्षदाला विचारलं, म्हटले, अहो तुम्ही या ठिकाणी कसे आला, कशा करता आला, तुम्ही काय काम आहे तुमचं, हे गिऱ्हाईक आमचं आहे म्हटले. त्यांनी म्हटले की नाही नाही, हे गिऱ्हाईक आमचं आहे. त्यांच्या दोघांमध्ये भांडण लागलं. म्हटले, अहो यांनी कधी पुण्य केलं नाही, आणि ते म्हणू लागले, जेवढं पुण्य केले ना तेवढे एका क्षणामध्ये मिळाले जाळं. म्हटले, कसं जाळं, म्हटले, काही नाही, आमच्या भगवान शिवाच्या समोर त्यांनी ज्योत प्रज्वलित केली. म्हणजे अहो कसली ज्योत प्रज्वलित केली, म्हटले काही नाही, एक वेळेस त्यांनी त्याच्या अंगातला कपडा काढला आणि त्या ठिकाणी काय केला, जाळला. तर तोच भगवान शिवाने ज्योत म्हणून काय केला, स्वीकार केला. भगवान परमात्मा म्हणतात की मला याने काय केली, त्या घरामध्ये असताना अहो याने अंगावरला कपडा काढला. याने काढला होता स्वतःच्या भुकेची रात्र, याने काढला होता मला काहीतरी खायला भेटलं, मला काही ना काहीतरी या ठिकाणी भेटल खायला, याचा उजाड व्हावा याच्याकरता स्वतःचा कपडा जाळला. पण माझा धनी बाबा बघा ना, किती किती भोळा आहे, किती भोळा आहे. त्याच्यासारखा दुसरा देव नाही, त्याच्यासारखा दिनवत्सर भक्तवत्सल भक्तावरती कृपा करणारा दुसरा देव नाही. त्याने तो दीपक म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केला आणि म्हणाला की हा माझा परम भक्त आहे. त्याने अंगावरचा कपडा जाळला. त्याच्याकरता ज्या ज्या वेळेस आपण शिवालयामध्ये जातो ना, भगवान शिवापासून जातो ना, त्यावेळेस दीप प्रज्वलित जर केलं ना, तर माझ्या देवाला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की त्या दीप प्रज्वलनाला एक दीप लावला ना, तर तुमच्या एका जन्माचं सगळं सगळं पातक नष्ट करतात आणि तुम्हाला नेण्याकरता ते काय करतात, ते आपले पार्षद त्या ठिकाणी पाठवतात. एवढा दिनवत्सल भक्तवत्सल असणारा अहो माझा देव याच्यापर्यंत थांबला नाही. त्या देवाने गुणनिधीवरती एवढी कृपा केली. बोला. Viva